तर तुम्हा सगळ्यांचे आपल्या आरोग्य सुधार या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर बघा, श्रावण सुरू होण्याआधी आषाढ महिन्यातील अमावस्या म्हणजे दीपामावस्या येते. आषाढ दीपामावस्याने आषाढाची सांगता होऊन श्रावणाची सुरुवात होते. दीपामावस्येला गाठील अमावस्या असे देखील म्हणतात. ही अमावस्या चातुर्मासातील पहिली अमावस्या असते. चातुर्मासात भगवान विष्णू निद्रावस्थेत जाऊन ब्रह्मांडाचा भार हा भगवान शिव या काळात सांभाळतात. त्यामुळे हे 4 महिने धार्मिक सण उत्सवाच्या बाबतीत महत्त्वाचे मानले जातात. दीपामावस्येला काही खास उपाय केल्याने पितृदोष दूर होतच, परंतु आयुष्यातील नकारात्मकता, दुःख, वाईट नजर या सर्व गोष्टी देखील संपतात असे मानले जाते. याशिवाय आपल्या पितृदेवतांचे आशीर्वाद देखील आपल्याला मिळतात. त्यामुळे आयुष्यामध्ये सुख शांती येते. दीपामावस्या 2025 म्हणजेच यंदाची दीपामावस्या आहे. गुरुवार 24 जुलै रोजी असणार आहे. तर आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहेत. त्यामुळे आपल्या सर्व समस्यांमधून आपली सुटका होईल. त्याचप्रमाणे आपली सर्व कामे मार्गी लागतील. आणि काही कामे जे आहेत तर ते आपल्याला चुकूनही करायचे नाही तर अनर्थ होऊ शकतो. कधी कधी आपल्याकडून काही चुका नकळत घडत असतात आणि त्या चुकांमुळे आपल्याला त्याची शिक्षा कायम भोगावी लागते. तर या कोणत्या चुका आहेत त्या होऊ नयेत याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर बघा, आषाढ अमावस्या म्हणजे दीपामावस्या आणि याच दिवशी अजून एक योग आलेला आहे, तो म्हणजे गुरुपुष्पामृत योग. हे दोन्ही शुभयोग एकाच दिवशी जुळून आलेले आहेत. ही अमावस्या आषाढ महिन्याचा शेवट आणि श्रावणाची सुरुवात करते. अमावस्येला कोणी गटारी तर कोणी दीपामावस्या असे देखील म्हणतात. गुरुपुष्पामृत योग आणि दीपामावस्या एका दिवशी आलेले असल्यामुळे या दिवशी आपण काही चमत्कारिक उपाय करणार आहोत. अर्थातच या दोन्ही योगांमुळे आपण जे काही उपाय करू तर ते निश्चितच फलदायी असतील. तर त्याआधी आपण बघूयात की आपल्याला कोणती कामे टाळायची आहेत. तर बघा, या दीप अमावस्येला तामसिक भोजन टाळायचे आहे. असे केल्यास त्याचे भविष्यात विपरीत परिणाम होतात. त्यामुळे या दिवशी चुकूनही तामसिक अन्नपदार्थाचे सेवन करायचे नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी दूध किंवा दही चुकूनही कोणाला दान करू नये. तिसरी आणि महत्त्वाचे काम आपल्याला अजूनही करायचे आहे, ते म्हणजे अमावस्येला कोणत्याही झाडाला इजा करायची नाही. त्यामुळे पितृदोष निर्माण होतो. असे केल्यास धन, अन्न आणि सुखाची कमतरता भासते. त्यामुळे चुकूनही कोणत्याही झाडाला इजा करू नये. त्यानंतरचे चौथे काम आहे अमावस्येला केस धुणे आणि नखे कापणे टाळवे. या दिवशी महिलांनी चुकूनही केस धुवू नयेत. असे केल्यास घरामध्ये गरिबी येते. गरिबीमुळे घरामध्ये संकटे वाढू शकतात. 5 काम जे आपल्याला करायचे आहे तर ते म्हणजे अमावस्येच्या दिवशी कोणतीही खरेदी करू नये. परंतु या दिवशी गुरुपुष्पामृत योग जुळून आलेला आहे, त्यामुळे तो देखील शुभ योग आहे. तर आपल्याला गुरुपुष्पामृताच्या दिवशी काय खरेदी करावी की नाही तर ते सुद्धा आपण बघूयात. तर बघा, गुरुपुष्पामृताचा जो शुभ मुहूर्त आहे तितक्या वेळा तुम्ही खरेदी करू शकता. परंतु या दिवशी अमावस्या असल्यामुळे खरेदी केल्यानंतर त्याचा आपल्याला पितृदोष निर्माण होत असतो. हा दिवस पितरांच्या स्मरणार्थ असतो. म्हणून 6वे आहे दीपामावस्येच्या दिवशी कोणत्याही प्रकारची नशा करू नये. त्यानंतरचे 7वे आहे शक्य असल्यास गरीब मुलांना कपडे दान करावे. परिणामी पितृदोषांपासून मुक्ती मिळते. तर बघा, आपल्याला कोणते उपाय करायचे आहे. तर बघा, या दिवशी आपल्याला कुत्र्याला पोळी खायला देणे. अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला पोळी खाऊ घालणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी कुत्र्याला पोळी खाऊ घातल्यास सर्व रोगातून मुक्ती मिळते. आयुष्यातील सर्व संकटे नाहीशी होतात. म्हणून कुत्र्याला पोळी अवश्य खाऊ घालावी. जर तुम्हाला काळा कुत्रा मिळालाच नाही तर तुम्ही कोणत्याही कुत्र्याला पोळी खाऊ घालावी. पण या दिवशी हा उपाय आपल्याला आवर्जून करावा, कारण हा उपाय केल्याने तुम्हाला पितृदेवतांचा देखील आशीर्वाद मिळतो. कारण कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये पितृदेवता आपल्याकडे येत असतात आणि हा उपाय केल्याने त्यांचा देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. त्यामुळे आवर्जून हा उपाय करावा. दुसरा उपाय आहे की या दिवशी माशांना पिठाचे गोळे खाऊ घालावे. या दिवशी नदी किंवा तलावातील माशांना पिठाचे गोळे खाऊ घालावेत. तुमच्या घराजवळ कुठे नदी किंवा तलाव असेल तर तिथे तुम्ही नक्की हा उपाय जाऊन करावा. असे केल्याने देखील पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या आयुष्यातील सुख समृद्धी नांदते. पितृ तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. तिसरा उपाय खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी दीपामावस्या असल्यामुळे हा उपाय करणे खूप गरजेचे आहे. अमावस्या ही तिथी माता लक्ष्मीला भगवान विष्णूला समर्पित असते, त्यामुळे त्यांची पूजा अवश्य करावी. त्याचबरोबर या दिवशी महादेवाची पूजा देखील अवश्य करावी. शिवलिंगाला अभिषेक करावा. शिवलिंगाला बेलपत्र व्हावेत. शिवलिंगाला दूध दह्याने अभिषेक करू शकतात. त्याचबरोबर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. हा अत्यंत उपाय महत्त्वाचा आहे. त्यानंतर शेवटचा आणि खूप महत्त्वाचा प्रभावी उपाय, तुमच्या घराजवळ जर पिंपळाचे झाड असेल तर त्याखाली दिवा अवश्य लावावा. अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा दिवा तुम्ही अवश्य लावावा. आणि दोन्ही तेल नसतील तर तुम्ही तुमच्या घरी जे तेल वापरता ते तेलाचा दिवा अवश्य लावावा. पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो, म्हणजेच माता लक्ष्मीचा वास असतो. त्याचबरोबर भगवान विष्णूचे रूप मानले जाते आणि पितृदेवतांचा देखील पिंपळाच्या झाडामध्ये वास असतो असे म्हणतात. त्यामुळे या दिवशी नक्की तुम्ही एक दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा आणि दिव्यामध्ये एक महत्त्वाची वस्तू टाकायची आहे. तर या दिवशी या दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग टाकायचे आहे. लवंग कुठेही तुटलेली फुटलेली नसावी. अखंड लवंग
फुलासकट लवंग घ्यायची आहे आणि ती त्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायची आहे. त्यानंतर पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालावी आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. असे केल्याने पितृदोष निघून जातो. दिव्यामध्ये लवंग नक्की टाकावी. हा उपाय नक्की करावा. खूप महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय आहे. दीप अमावस्या असल्यामुळे या दिवशी दिव्यांची पूजा करावी. तर बघा, जर ही तुम्हाला माहिती आवडली असल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.